चला नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. काल झाला आपला कंबाईन ग्रुप बीचा पेपर. त्यातल्या सायन्सच्या प्रश्नांचं विश्लेषण बघूयात. ॲन्सर की ऑलरेडी आलेली आहे, त्यामुळे सगळ्यांनी पेपर वगैरे चेक केला असेल. आता थोडंसं प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस करूयात. कुठल्या टॉपिकचा प्रश्न होता, फॅक्च्युअल होता, ॲप्लिकेशन होते, तर कळून जातं आपल्याला. इझी होता, मॉडरेट होता का डिफिकल्ट होता, स्किप करण्यासारखा होता का, आणि मग याच्या आधारे आपल्याला पुढच्या एक्झामसाठी म्हणजे ग्रुप सीसाठी वगैरे फायदा होईल. सुरू करूयात मग ॲनालिसिस. पहिला प्रश्न आहे, ध्वनी ऊर्जा म्हणजे काय. इझी प्रश्न होता एकदम. साऊंड एनर्जी म्हणजे काय. यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत. यांत्रिक ऊर्जा म्हणजे काय, कुठलं पण यंत्र, कुठली पण वस्तू, त्याच्यात व्हायब्रेशन झालं की साऊंड प्रोड्यूस होतो. इलेक्ट्रिक एनर्जीचं प्रकार नाही, इलेक्ट्रिक एनर्जी स्वतंत्र असते, मॅग्नेटिक एनर्जी पण सेपरेट असते, त्याचा व्हायब्रेशनचा काही संबंध नाही. सो याचं उत्तर आहे यांत्रिक ऊर्जेचं कंपन करणारा सोर्स. फिजिक्समधला टॉपिक आहे हा साऊंड एनर्जी. करायचाच कंपल्सरी सगळ्या परीक्षांसाठी, ठीक आहे. नेक्स्ट पुढचा आहे, खालील विधान सत्य की असत्य. थोडासा मॉडरेट लेवलचा प्रश्न होता, कारण लेंगदी आहे, लक्षात ठेवा. उत्तर काढायला डोकं लावायचं होतं, ठीक आहे. प्रश्न आहे फिजन आणि फिजन रिॲक्शनवर. मित्रांनो, टॉपिक आहे आपला फिजिक्समधला न्यूक्लिअर एनर्जी नावाचा टॉपिक. न्यूक्लिअर एनर्जी नावाचा टॉपिक. न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आपल्याला न्यूक्लिअर रिॲक्शन्स आहेत अभ्यासाला. केंद्रकीय अभिक्रिया ज्या दोन प्रकारच्या असतात. एक असते फ्युजन रिॲक्शन आणि एक असते फिजन रिॲक्शन, ज्याच्यावर प्रश्न आलाय आपल्याला. फ्युजन म्हणजे संमिलन, केंद्रकीय संमिलन अभिक्रिया म्हणायचं फ्युजनला, आणि याला म्हणायचं फिजन, केंद्रकीय विखंडन अभिक्रिया म्हणायचं याला, विखंडन. फ्युजनमध्ये काय होतं माहिती, फ्युजनमध्ये दोन हलके मूलद्रव्य एकत्र येतात किंवा अणू एकत्र येतात, आणि त्याचं रूपांतर एका जड अणूमध्ये होतं, म्हणजे हलक्याचं जड होतं इकडं, ठीक आहे. आणि फ्युजनमध्ये त्याच्या उलट होतं मित्रांनो, इकडे एका जड अणूचे रूपांतर जे आहे ते दोन हलक्या अणूमध्ये होतं, आणि प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होते. फ्युजन नॅचरली पण घडतं, आर्टिफिशियली पण घडू शकतं, घडतं. हायड्रोजन बॉम्ब त्याचं उदाहरण आहे, टोकामॅक प्रोजेक्ट पण आता सुरू आहे. आणि फ्युजन मात्र फक्त आर्टिफिशियलीच घडतं. अणुबॉम्ब, न्यूक्लिअर पॉवर प्लॅनमध्ये फ्युजन होत असतं. सो आता बघूयात स्टेटमेंट्स. फ्युजनमध्ये जड युरेनियम, हो, कुठलं पण जड मूलद्रव्य वापरतात, पहिलं बरोबर आहे. फ्युजनमध्ये खूप ऊर्जा बाहेर पडते का, हो, खूप ऊर्जा बाहेर पडते. जड अणू विभागतात का, हो, जड अणू. रिपीट येतेच. न्यूट्रॉनमुळे चेन रिॲक्शन होते का, हो, करेक्ट आहे. सगळं बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे, ठीक आहे. नेक्स्ट फिजिक्सचा तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, कारण 3 प्रश्न आलेत फिजिक्सवर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवरचा प्रश्न आहे, जो आपण लाईट ह्या टॉपिकमध्ये शिकत असतो बघा, प्रकाश या टॉपिकमध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये 7 प्रकार आहेत: रेडिओ, मायक्रो, इन्फ्रा, विजिबल लाईट, अल्ट्राव्हायलेट, एक्सरेज आणि गॅमारेज. त्यातले एक्सरेजवरचा प्रश्न आहे, एक्सरेजवरचा. सो पहिलं स्टेटमेंट, एक्सरेज अल्ट्रासाऊंड आहे का, नाही. एक्सरेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे ना, अल्ट्रासाऊंड नाही, चूक आहे. त्यानंतर एक्सरेज सरळ रेषेत जातात का, हो, कारण ते न्यूट्रल आहेत, आणि न्यूट्रल ऊर्जा नेहमी सरळ रेषेतच जाते, ती डिफ्लेक्ट होत नाही कुठे पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे, ठीक आहे, हे करेक्ट आहे. सॉफ्ट एक्सरेज हॅव लेस वेवलेंथ दॅन हार्ड, नाही मित्रांनो. एक्सरेची वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी जे आहे ते इनव्हर्सली प्रोपोर्शन असतात. नीट ऐका आता लक्षपूर्वक. वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, तरंगलांबी, वारंवारता व्यस्त प्रमाणात असतात. हार्ड एक्सरेज म्हणजे जास्त एनर्जीवाले, म्हणजे ज्याची एनर्जी जास्त असते त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते, वेवलेंथ कमी असते. पण इथं आयोगाने काय केले, सॉफ्टची कमी म्हणलंय आणि हार्डची जास्त म्हणलंय. मग हे उलटं पाहिजे होतं ना. बट आता आन्सर की पण आली आहे. आपण एक्सप्लेनेशनमध्ये पण सांगितलं होतं काल तुम्हाला की याचं उत्तर हे पाहिजे होतं, पण पर्याय नाही इकडे, त्यामुळे हे आणि हे दोन्ही पण मिळून आयोगाने उत्तर दिले बघा. हे स्टेटमेंट करेक्ट, पण हा प्रश्न रद्द होऊ शकतो, लक्षात ठेवा. मॉडरेट लेवलचा प्रश्न आहे, रद्द होऊ शकतो हा प्रश्न, कारण इथं ऑप्शन नाही करेक्ट. जर मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं याच्यावर की सर हे चुकीचं आहे, म्हणजे आयोगाला जर पाठवलं पुरावा वगैरे, तर हे रद्द होऊन जाईल. स्पीड ऑफ एक्सरेज लेस दॅन स्पीड ऑफ लाईट, नो. एक्सरेजची स्पीड लाईट इतकीच असते, 3 × 10⁸, ठीक आहे. त्यामुळे हे पण चूक आहे, हे पण चूक आहे. हेच विधान करेक्ट आहे, पण हे संदिग्ध आहे. आयोगाने हे उत्तर दिले, लक्षात ठेवा. फिजिक्समधला टॉपिक आहे, ग्रुप बीला पण होता एक्सरेवर प्रश्न, ठीक आहे. नेक्स्ट आता सुरू झालं केमिस्ट्री. केमिस्ट्रीच्यावरचा प्रश्न जो आहे टॉपिक आहे पिरियोडिक टेबल. पिरियोडिक टेबल, आवर्त सारणी. मॉडरेट लेवलचा प्रश्न होता, कारण एलिमेंट कुणाला पाठ असतात, बरेच मुलं पाठच करत नाही, एलिमेंट माहितीच नसतात. पी ब्लॉकमधला एलिमेंट कुठला, ही आवर्त सारणी आपली, अशी आवर्त सारणी असते आपली, ठीक आहे. इकडे एस ब्लॉक असतो,
इकडे पी ब्लॉक, इथे डी ब्लॉक, इकडे एफ ब्लॉक. सो आपण जेव्हा आवर्त सारणी शिकतो लेक्चरमध्ये तेव्हा यातले काही एलिमेंट्स पाठ करतो आपण ट्रिक्सने, इकडचे काही पाठ करतो, यातले पण काही मेन एलिमेंट्स आपल्याला माहिती असतात, यातले पण काही मेन एलिमेंट्स माहिती असतात. ते सगळं लॉजिक एकत्र लावून उत्तर निघू शकतं नाही का. जसं की फ्रॅन्शियम जे आहे ना, हेलिना करे रब से फरियादमध्ये फ्रॅन्शियम पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे एस ब्लॉकमध्ये, त्यामुळे हा एलिमेंट झाला. युरेनियम एफ ब्लॉकमध्ये असतो इकडे खाली, हा पण एलिमेंट झाला. कॉपर डी ब्लॉकमध्ये असतो कारण तो ट्रान्झिशन एलिमेंट आहे, आयर्न बियर्न सोबत असतो, त्यामुळे तो पण एलिमेंट झाला. सो याचं उत्तर आहे इंडियम. लक्षात ठेवा इंडियम. म्हणजे मला डायरेक्टली इंडियम माहिती नाही, बट बाकीच्या एलिमेंटबद्दल मी अभ्यास केला आहे पिरियडिक टेबल, मी उत्तर काढू शकतो आरामशीर. ठीक, बट मॉडरेट लेवलचा प्रश्न आहे. पुढे 70 केमिस्ट्री टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणुसंरचना. कारण अणुसंरचनेमध्येच आपण आयसोटोप्स वगैरे शिकत असतो, तिकडेच आपण शिकतो की अशी संज्ञा लिहायची, वरती ॲटॉमिक मास लिहायचं आणि खाली ॲटॉमिक नंबर लिहायचा. आणि जर न्यूट्रॉन पाहिजे असतील तर ॲटॉमिक मासमधून ॲटॉमिक नंबर मायनस करायचा नाही का, ॲटॉमिक नंबर किंवा प्रोटॉन मायनस करायचा असं त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. सो मग इकडे आपल्याला विचारलं की इथे न्यूट्रॉनची संख्या किती, मग मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, न्यूट्रॉनची संख्या ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर यांच्या सबट्रॅक्शनमधून मिळते नाही का. सो मग 238 आणि 92, पण 238 मायनस 92 याचं उत्तर 146. पर्याय नाही ना इकडे, परंतु 238 बल आहे आणि 92 अल आहे, ब मधून अ मायनस करायचा हा पर्याय आहे. सो फॉर्म्युला टाकलाय, डायरेक्ट उत्तर नाही देता फॉर्म्युला टाकलाय, त्यामुळे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 ब मायनस अ. ठीक आहे. नेक्स्ट आता सुरू झालं आपलं बायोचा केमिस्ट्रीचा आणखी सुद्धा हा हेमेटाईटचा प्रश्न आहे. केमिस्ट्रीचा मेटल्स नॉन मेटलचा प्रश्न आहे. मेटल्स नॉन मेटल्सवर प्रश्न येतोच परीक्षेला, कंपल्सरी येतोच आणि सोपे येतात. मिनरल्स विचारतात, फॉर्म्युले किंवा नावं, ॲलॉयज विचारतात, त्याचे घटक विचारतात, त्याचे उपयोग विचारतात जनरली. ठीक आहे. सो हेमेटाईटपासून कुठला धातू मिळतो, सोपं एकदम आयर्न मिळतं, कारण आयर्नचे 5 ओर्स आहेत, हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट, सिडराईट आणि आयर्न पायरेट. आयर्न पायरेटला फुल्स गोल्ड म्हणतात, लक्षात ठेवा. लिमोनाईट हायड्रेटेड आहे, त्यात पाणी असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो याचं उत्तर आयर्न आहे. हा इझी प्रश्न होता, इझी, लक्षात इझी. आणि ती हिंट पण दिली होती बघा, लोखंडाला आयर्न म्हटलं होतं, झिंकला जास्त म्हटलं का, झिंकला मराठीत जास्त म्हणतात, कॉपरला तांबे म्हटलं का नाही म्हटलं, हिंट दिली आहे गणित आहे, मराठी पण देऊन टाकलं. मग असे प्रश्न ओळखायचे काही वेळा, पण त्याला ओळखायची गरज नाही, सोपा होता प्रश्न एकदम. ठीक आहे. चलो नेक्स्ट आता सुरू झालं बायो. इथून पुढचे 9 प्रश्न आता बायोचे आहेत आपले. हा टॉपिक आहे प्राणी वर्गीकरण. प्राणी वर्गीकरणावरच जास्त प्रश्न आलेत आपल्याला. हा टॉपिक परफेक्ट पाठ करायचा, पण हा जरा डिफिकल्ट प्रश्न होता, कारण का डिप्लोडोकस कुठल्या सब ऑर्डरमध्ये आहे. सब ऑर्डर करत नाही ना आपण युजली ऑर्डर नाही तर क्लास वगैरे असेच करतो, फक्त सब ऑर्डर पण जातच नाही आपण सहसा, त्यामुळे जरा डिफिकल्ट होता. याचं उत्तर काय मित्रांनो, हा स्किप केलेलाच बरा कधी पण प्रश्न. सो याचं उत्तर काय, सोरोपोडा हे डायनासोरशी संबंधित होते, लक्षात ठेवा. डायनासोर फॅमिलीमधले ते सोरोपोडा, लक्षात सोरोपोडा. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे 73. आपण बायोचाच प्रश्न आहे, टॉपिक तोच आहे प्राणी वर्गीकरणच. ठीक आहे, प्राणी वर्गीकरण, बट हा थोडासा मॉडरेट टू इझी लेवलचा प्रश्न होता. कुठला प्राणी सिलेंडराटामध्ये नाही आहे, ऑड मॅन आउट टाईप प्रश्न होता. म्हणजे सिलेंडराटची उदाहरणं पाठ पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. सिलेंडरामध्ये सी पेन येतं का, हो. ब्ल्यू कोरल येतं का, हो. ब्ल्यू कोरल, रेड कोरल पण येतात. सी फॅन येतं का, हो. बट समुद्र काकडी येतं का, सी कुकुंबर येतं का, नाही. सी कुकुंबर समुद्र काकडी हे आपलं उत्तर आहे, कारण हे इकायनोडर्माटा म्हणजे फायलम नंबर 9 म्हणजेच स्पायनी स्किनवाले कंटकी चर्मी प्राणी त्याच्यामध्ये येतं, लक्षात. सो याचं उत्तर आहे हे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 74. बायोचाच अगेन टॉपिक आहे प्राणी वर्गीकरण. याला पण मी इझी म्हणेल. इझी का म्हणेल, कारण बरेचसे प्राणी आपण पाहिलेले ओळखीचे आहेत आपल्या. प्रश्न विचारला कुठला उभयचर अंध आहे, हे ना, विच ऑफ द फॉलोइंग एम्फिबियन इज ब्लाइंड. टोडला डोळे असतात, बेडकाला डोळे असतात, सॅलेमेंडरला पण डोळे असतात, सिसिलियनला डोळे नाही आहेत. आपल्याला सिसिलियनला डोळे नाही हे माहिती नाही आहे, पण आपल्याला हे माहिती आहे ना, तिघांना डोळे आहेत, लक्षात ठेवा. कारण पाहिलेत ना आपण अभ्यास करताना, यांची इमेज पाहतो आपण स्लाइड्समध्ये, इमेजेस वगैरे आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे याचं उत्तर सिसिलियन आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 75. अगेन बायो आणि टॉपिक आहे वनस्पती रोग. वनस्पती रोगावर एक किंवा एकपेक्षा जास्त प्रश्न असतो, म्हणजे असतोच परीक्षेत, लक्षात. ठीक आहे. आणि हा PYQ आहे, त्यामुळे याला इझीमध्ये टाकेल मी. इझीमध्ये ज्यांनी PYQs केलेत परफेक्ट मागच्या एक्झामचे, मागच्या 2-4 एक्झामचे, त्यांना येणारच हा प्रश्न. लिंबूवरचा कॅन्कर रोग. लिंबू म्हणजे सायट्रस म्हणजे इथे आहे बघा, सायट्रस झालं. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे झॅन्थोमोनास सायट्रस. झॅन्थोमोनास सायट्रसमुळे हा रोग होतो, लक्षात ठेवा. झॅन्थोमोनास कोण आहे, बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 76. बायोचा ॲग्रीवरचा प्रश्न होता, सोपा लॉजिकल प्रश्न होता, कुणी पण उत्तर देऊ शकत होतं, कुणी पण, फक्त डोकं शांत ठेवून प्रॉपर विचार करून की पिकांची जोरदार वाढ कुठल्या मातीमध्ये होईल. वाळू काय मातीमध्ये होईल का, नाही. वाळू ज्या मातीमध्ये असते ती माती वॉटर होल्ड नाही करू शकत ना, त्यामुळे तिथे नाही होऊ शकत.
चिकन मातीमध्ये होते की नाही, चिकन माती जास्त पाणी साचून घेते, ओढून घेते, चिकट असते, त्याच्यापासून मातीचे भांडे बनवतात, तेव्हा ती नाही. अशी माती मित्रांनो जी वालुकाय आणि चिकनचं कॉम्बिनेशन असते, दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे लोमी सॉईल, लोम सॉईल म्हणतात त्याला. हे त्याचं उत्तर आहे, लक्षात ठीक आहे. चलो, त्याला इझी, काही जणांना मॉडरेट पण वाटत असेल. हा 77 बायोचा, पुन्हा ॲग्रीवरचाच प्रश्न आहे, मातीवरचाच, पण हा खूप इझी प्रश्न होता. कुठल्या, जर समजा मातीचा उपजाऊ स्तर जर गेला तर त्याला काय म्हणतात? उपजाऊ स्तर म्हणजे जमिनीवरचा, मातीचा वरचा तो फर्टाईल स्तर, ज्याच्यामुळे पिकांची वाढ चांगली होते, उत्पन्न चांगलं मिळतं. मग ते जर गेला समजा, अप्पर फर्टाईल लेअर जर गेले, त्याला सॉईल इरोजन म्हणायचं, मातीची धूप म्हणायचं. सोपा प्रश्न होता, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 78 बायो टॉपिक आहे एक्सक्रिशन म्हणजे उत्सर्जन. म्हणजे सिस्टीमवर एक प्रश्न आला, सहसा कंबाईनला सिस्टीमवर प्रश्न येत नसतात, पण एक आला लक्षात ठेवा. आणि लेंगदी पण थोडासा. आपल्या शरीरामध्ये पाण्याचं बॅलन्स कोण करतं? किडनी करते. ब्लड फिल्टर करून पाणी ॲब्झॉर्ब करते ना. पुन्हा क्षार कोण बॅलन्स करतं? किडनीच करतं. सोडियम पोटॅशियम बॅलन्स करावं लागतं ब्लड प्रेशरसाठी. ब्लडचा पीएच कोण बॅलन्स करतं? किडनीच करते. ब्लडमधून H+ आयन रिमूव्ह करून वेस्ट सबस्टन्सेस आणि सॉल्ट वगैरे कोण बाहेर टाकतं? किडनीच बाहेर टाकते, जे अनावश्यक येते. सो याचं उत्तर किडनी आहे, लक्षात ठेवा, किडनी. काहींनी यकृत लिहून ठेवलं, लिव्हर, चूक आहे. लिव्हर ब्लड फिल्टर करतं, इथेनॉलला ब्रेकडाऊन करतं, अमोनियाला ब्रेकडाऊन करतं, लक्षात ठेवा, आणि फॅट्सला ब्रेकडाऊन करतं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 79. सो याला मग मी काय करेल, मॉडरेटमध्ये टाकेल ना, मॉडरेटमध्ये, ठीक आहे, लेंगदी होता म्हणून. 79. आता हा बायोचा आहारशास्त्राचा प्रश्न, आहारशास्त्रावर सुद्धा प्रश्न आला, जो की अतिशय सोपा होता, इझी क्वेश्चन होता. पाण्यात विरघळणारे जीवनसत्व विचारले कुठले? बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी. ऑप्शन नंबर 3. बी कॉम्प्लेक्सचे 8 प्रकार, व्हिटॅमिन सी म्हणजे ॲस्कॉर्बिक ॲसिड, हायली वॉटर सोल्युबल आणि हायली अनस्टेबल व्हिटॅमिन. त्याचे सोर्सेस फक्त सायट्रस फ्रुट्स आहेत, लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन मित्रांनो, शेवटचा क्वेश्चन नंबर 80 बायोचा प्रश्न आहे हा. नर्वस सिस्टीमवर बऱ्याच वर्षानंतर आयोगाने नर्वस सिस्टीमवर प्रश्न विचारला आहे. याला मी डिफिकल्टमध्ये टाकेल. 2 प्रश्न डिफिकल्ट ना, 15 पैकी 2 डिफिकल्ट. एक तो डिप्लोडोकसवाला नाही, एक हा माहिती पाहिजे होता. प्रश्न कशावर आहे? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड, CSF वर आहे. CSF म्हणजे आपल्या मेंदूमधलं एक फ्लुइड आहे, द्रव आहे. साधारणपणे 70 ते 120 ml असतं. ब्रेनला, स्पायनल कॉर्डला नरिश करतं आणि प्रोटेक्ट करतं, पोषण पण करतं आणि त्याचं संरक्षण पण करतं मेकॅनिकल शॉकपासून. मग तुम्ही जर ऑप्शन्स वाचले 4, तर मित्रांनो तिसऱ्या पर्यायामध्ये नरिशमेंट म्हणजे हे असणारच. चौथ्या पर्यायामध्ये प्रोटेक्शन म्हणजे हे पण असणार आहे. म्हणजे C आणि D उत्तर असणारच आहे. मग C आणि D 1 मध्ये नाही आहे, 2 मध्ये पण नाही आहे, 4 मध्ये पण नाही. याचा अर्थ ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट उत्तर असायला पाहिजे. आयोगाने याचं उत्तर ऑप्शन नंबर 3च दिलेलं आहे, लक्षात, ठीक आहे. सो मित्रांनो, हे झाले आपल्या ग्रुप बीच्या सायन्सच्या 15 प्रश्नांचं विश्लेषण. ह्या प्रश्नांच्या आधारे एक आयडिया आपल्याला क्लिअर होईल की ग्रुप सीला अशाच प्रकारे प्रश्न येतील. कदाचित याच्यापेक्षा थोडी डिफिकल्ट लेवल आणखी जास्त असू शकते, कारण युजली ग्रुप सीला थोडी डिफिकल्ट लेवल असते, लक्षात. सो या हिशोबाने तयारी करा पुढच्या एक्झामची. मागच्या 2-3 एक्झामचा पॅटर्न आहे, हा पॅटर्न लक्षात घ्या. ग्रुप बी, ग्रुप सीचा ऑलमोस्ट सेमच फॉलो होतोय, तेच टॉपिक. पुढच्या वेळेस काय आणखी एका दुसरे नवीन टॉपिक ॲड होऊ शकतात किंवा चेंज होऊ शकतात. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. थांबवायचं आता. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. गुड डे. जय हिंद.